नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुत्ते गोसावी लिखित हरिगंध, परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र अनुभव ग्रंथ. आजचा भाग आपला चाललाय 6वा. सौ लक्ष्मी काकी साक्षात लक्ष्मीच. विषाद वृक्षाच्या छायेत वाढणाऱ्या वावरणाऱ्या वेलीला वेगळी स्वतःची स्वतंत्र ओळख असावी असं जणू अभिप्रेतच नसतं. एवढी ती त्या वृक्षछायेशी एकरूप होऊन गेलेली असते आणि तरीही तिचं स्वरूप सौंदर्य लोकांच्या डोळ्यात भरल्याविना राहत नाही. तिच्या कार्यसुगंधाने कोणी गंधित झाल्याविना राहत नाही. हरिकाकांच्या पत्नीचं म्हणजे सौ लक्ष्मी काकींचंही व्यक्तिमत्व असंच होतं. त्यांच्या आईच्या मायेने पाकर घालणाऱ्या प्रेमळ स्वभावाने, त्यांच्या हातचं चविष्ट पदार्थ खाऊन तृप्त होण्याने काकींना कोणी विसरू शकतच नाही. एवढा जीव त्यांनी असंख्य हरिभक्तांना लावलेला आहे. सौ लक्ष्मी काकी म्हणजे खरंच साक्षात लक्ष्मीच. हरिकाकांसारख्या सत्पुरुषाची पत्नी म्हणून आयुष्यभर त्यांना त्यांच्या सर्व सुखदुःखात साथ देताना, त्यांनी गोळा केलेला लोकमेळा सांभाळताना, त्यांच्या आवडी निवडी जपताना या माऊलीला किती कसोटीला उतरावं लागलं असणार याची नुसती कल्पनाच केलेली बरी. हरिकाकांसारख्या डोळ साथीदाराबरोबर संसार वाटेवरून चालताना त्या माऊलींनी त्यांना तितक्याच डोळसपणाने साथ दिली आहे. स्वतः सोवळ्या ओवळ्याची पूर्वापार चालत आलेली कल्पना दूर सारून स्वच्छता म्हणजे सोवळं या अशा नवकल्पनांची जोड स्वविचारांना देऊन आधी स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणलं. आधी केलं आणि मग सर्वांना सांगितलं. अंतर्बाह्य शुचिरभूतता म्हणजे सोवळं या कल्पनेशी काकी सहमत झाल्या त्या स्वेच्छेने हे विशेष आहे. काकींचा स्वयंपाकात हात सुगरणीचाच. आंबोळीसारखा एखादा साधा पदार्थ त्यांनी केला तरी तो एवढा जीव ओतून आणि खमंग चवीचा करायच्या की खाणाऱ्याने तो आठवतच राहावा. काकी स्वयंपाकाला लागल्या की त्यांच्या स्वयंपाकाच्या खमंग वासानेच पोट भरून जात असे. इचलकरंजीहून मिराशी, कोल्हापूरहून काही लोक काकींच्या हातचा स्वयंपाक खाण्यासाठी मुद्दाम येत असत. त्यांच्या हातची आमटी आणि भात खावा आणि मग त्यापुढे पंचपक्वान्नही फिकीच वाटत असत. जावई, नाथ जावई, पै पाहुणे आले की काकींना तर अधिकच पुरण चढायचं. त्या एक दिवस एक नवीन पदार्थ खायला घालून सर्वांना तृप्त करीत असत. तूप वाढायला स्वतः जातीने जायच्या. सुनेने किंवा इतर कोणी कमी वाढलं तर या कल्पनेने तुपाची भरलेली तवली स्वतःच्या हाती घ्यायच्या. वाढताना भरपूर आग्रह करून मोठ्या प्रेमाने खायला घालत असत. 50 माणसांच्या स्वयंपाकातही प्रत्येकाच्या आवडी निवडीचा, सोयीचा विचार करूनच एकाच वेळी 50 प्रकारचे, कोणाचं कमी तिखटाचं, कोणाचं भरपूर तिखटाचं, चांगलं चमचमीत असे पदार्थ करताना काही वेळा त्यांना स्वयंपाकघरात दिवस घालवायला लागे. एकदा त्यांना विचारलं की काकी, तुम्हाला दिवस स्वयंपाकघरात राहून कंटाळा कसा नाही येत हो? आई आपल्या मुलांना जेवायला घालताना कंटाळलेली कधी पाहिली आहे का कोणी? काकींनी निरुत्तरच केलं. कधी गवताच्या गोतावळ्यात वाढणारं लाल, पिवळसर, निळसर रंगाच्या तेरड्याचं रोपटंही जेव्हा नानाविध रंगाच्या आकर्षक रूपांच्या फुलांनी बहरून येतं, मोहरून जातं, त्यावेळी त्या फुलणाऱ्या फुलांचाही हेवा वाटावा, तसाच हरिपरावारात येऊन मिसळणाऱ्या काकींच्या हातची अमृताची चव चाखणाऱ्या माणसाचा कुणालाही हेवा वाटावा असंच त्यांचं भाग्य होतं. सहज बसलो खांबाशी तर 10 खाल्ल्या थेंबाशी अशी खाणाऱ्यांची अवस्था होऊन जाई. एवढ्या अगत्याने, आग्रहानं, इतकं प्रेमाने रोज खायला देणारे हातच आता दुर्मिळ होत आहेत. सौ लक्ष्मी काकींना फुलांची अतिशय आवड. एखादं तरी फूल त्यांच्या केसात माळलेलं असायचंच. कोल्हापूरहून कधी काकींच्या आवडीचा अबोली मोगऱ्याचा गजरा घेऊन गेलं ना की काकी एकदम खुश व्हायच्या. पटकन आपल्या आंबाड्यावर कलात्मक पद्धतीने माळायच्या. काकींना तशी हिंडण्या फिरण्याची हौसही भारीच मोठी होती. पैठणला 1987 साली त्या आल्या तेव्हा त्यांच्या उतरत्या वयानुसार त्या प्रवासाने शिणल्या असतील
म्हणून त्यांना झोपेतून न उठवता आम्ही एकनाथ षष्ठीला आलेल्या वारकऱ्यांची पहाटेची भजनं, भारुडं, गवळणी ऐकण्यासाठी 3 वाजायच्या सुमाराला बाहेर पडण्याच्या विचारात होतो. तोच काकींनी आम्हाला विचारलं, एवढ्या पहाटे कुठे निघालात? आम्ही आमच्या जाण्याचं कारण सांगताच म्हणाल्या, मग आम्ही काय झोपायला इथवर आलो आहोत की काय? आमच्यापुढे एक पाऊल काकी टाकत होत्या. वारकऱ्यांची गोदेच्या वाळवंटातील ही पहाट जत्रा पाहून त्यांचं ते एखाद्या फटकुऱ्यावर पडल्या पडल्या चाललेलं रंगलेलं भजन ऐकून काकी चांगल्याच रंगून गेल्या. चालता चालता आपणही भजन गाऊ लागल्या. वय विसरून गेल्या. वाळवंटात मोकळ्या जागी काकींनी स्वतः फुगडी खेळून आम्हाला फुगडीही घालायलाच लावली. स्वतःला मूल बाळ नसताना दुसऱ्यांच्या मुलांना, पुढे दत्तपुत्राला एकनाथदादांना, हरिभक्तांना अपत्यवत प्रेम दिलं. आमच्यासारख्या मानसकन्यांचं मोठ्या कौतुकाने माहेरपण करणं, त्यांच्या आवडी लक्षात घेऊन त्यांना आवडीचे पदार्थ करून खायला घालणं, यातच या माऊलीचं अख्खं आयुष्य चंदन होऊन गेलं. लोकांसाठी झिजून शीतल सुगंध त्यांना देत राहणं. 1987 साली काकींच्या अखेरच्या आजारात त्यांचा अखेरचा निरोप मिळताच त्यांच्या भेटीसाठी गेले, तेव्हा त्यांच्या आवडीच्या फुलांचा गजरा घेऊन गेले. तशाही स्थितीत त्यांच्या चेहऱ्यावर मोगरी उमलून गेली. त्यांनी आपल्या थरथरत्या हातांनी तो गजरा पडल्या पडल्याच आपल्या केसात माळला आणि माझ्या जेवणाची 4-5 वेळा चौकशी केली. नेहमी माझं माहेरपण करणाऱ्या या माऊलीनी आपल्या उशाखालून एक नोट काढून माझ्या हाती देत प्रेमभऱ्या नजरेने मला नाहू घालत म्हटलं, याच्या माहेरच्या बांगड्या भर. मायेने माखलेला काकींचा हात माझ्या पाठीवरून फिरला आणि त्या अमृत स्पर्शानेच आम्ही डोळ्यांनीच परस्परांचा निरोप घेतला. अन्न हे पूर्ण ब्रह्म. सामाजिक, लोकोपयोगी, विधायक कार्यात हरिकाकांचं मनपूर्वक सहाय्य असायचं. तन मन धनाने 1957 साली दिवाकर हरदास यांनी यमकनमर्डीला एक भूदान शिबिर घेतलं. माणसं एकत्र झाली होती, परंतु त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची सर्व जबाबदारी हरिकाकांनी स्वतः आपण होऊन स्वीकारली. लक्ष्मी काकींकडून आलेल्या आमटीची चव हरदास अद्यापही विसरलेले नाहीत. हरिकाका ही मुळात अत्यंत चवीने स्वतः काही पदार्थ उत्तम करीत आणि कितीतरी पदार्थांची संपूर्ण पाकक्रिया त्याच रीतीने त्यांना माहिती असायची. सफरचंदाचं लोणचं कसं करायचं हे काकांनीच आपल्याला शिकवलं असल्याचं त्यांच्या सूनबाई सौ सौमित्रा वहिनी सांगतात. तर बेळगावला त्यांना स्वयंपाक करून घालणाऱ्या बाईंना आपल्या आवडीचा पूर्ण स्वयंपाकच शिकवला. कोणतंही काम नेटकं देखणं आणि मन लावून करण्याची सवय जडली की परमार्थतही ती शिस्त कामी येते, हे काकांनी आपल्या प्रत्येक कामातून सिद्ध केलेलं आहे. काका जेवायचे कसे हे देखील पाहण्यासारखं असायचं. मात्र प्रत्येक पदार्थ जागच्या जागी वाढला गेला नाही, तर ते आधी त्या पदार्थांना त्यांच्या जागी ठेवत. लिंबू, चटणी, कोशिंबीर ताटाच्या डाव्या बाजूला प्रत्येक पदार्थातील समान अंतर ठेवून पटकन उचलून नीट ठेवल्यावर ताटाची उजवी बाजूही उसळी, भाज्या अशा क्रमाने त्यांची शिस्तीने रचना करायचे. आणि विशेष म्हणजे स्वतःला हवा तितकाच हवा तोच पदार्थ ते पानात वाढू देत. वाढायला नेलं की विचारत, काय आणलंयस? आणि आणलेला पदार्थ हवा असला तर पानात तो वाढण्याची बोटाने जागा दाखवून हवा तेवढाच वाढायला लावत. चुकून अधिक वाढला गेलेला पदार्थ कोणताही ते कटाक्षाने जेवणापूर्वी आधीच काढून ठेवत असत. काकांचं जेवताना संपूर्ण लक्ष जेवणाकडेच असायचं. एखाद्या शिल्पकाराचं शिल्प घडवताना जसं आपल्या शिल्पाकडेच केवळ लक्ष असतं, तो त्या कलेशी जसा संपूर्ण तादात्म्य पावलेला असतो, तसं शिल्प घडवता घडवता आपल्या कलेचा एकाग्रतेने आस्वाद घेत असतो. तसं काकांचं शांत प्रसन्न चित्ताने मन लावून लक्ष देऊन चवीने जेवण असायचं. जेवणातला कोणताही पदार्थ काकांना कितीही आवडला, कितीही खमंग किंवा चविष्ट झाला असला तरी वाढणाऱ्याने कितीही आग्रह केला तरी त्यांनी ठरलेल्या प्रमाणाहून अधिक एकही घास ते कधीही घेत नसत. इतर कामांप्रमाणे जेवणालाही किंवा जेवणातलीही शिस्त मोडलेली त्यांना खपत नसे.
जेवणानंतर जेवणाचं ताटही ते थोडंसं पाणी घालून ताट सर्व बाजूनी स्वच्छ करून ते पाणी तोंडाला लावून पिऊन टाकायचे. ताटातला अन्नाचं एकही कण वाया जाणार नाही याची ते काळजी घ्यायचे. रोज जेवताना नुसतं अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणायचं आणि उरलेल्या अन्नाची नासधूस करायची हे त्यांना मान्यच नव्हतं. टोमॅटो सूप, कोबी सूप, कोळीथेचा ब्रेड डोसा, तांदूळ, चुरमुरे, उडीद डाळ यांचा डोसा असे काकांच्या आवडीचे खास पदार्थ होते. त्यांची पाककृतीही परिशिष्टात दिलेली आहे. ती त्यांच्या आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेतानाही हरिस्मरण व्हावं म्हणून. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. हरिओम.